ज्या शेतीमालाला, भाजीपाला धार्जनी पिकाला कष्ट करून, मेहनत करून, घाम गाडून पिकवलं, आता त्या भाजीपाल्याला जगवण्यासाठी शेतकऱ्याची भंडाऱ्यात धडपड बघायला मिळत आहे। आखाती देशामध्ये इराण आणि इस्रायलमध्ये जे आठवड्याभरापासून युद्ध सुरू आहे, त्यामुळे भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचा जो माल कतार असो, दुबईकडे जो निर्यात होत होता, त्याची वाहतूक आता थांबलेली आहे। उत्पादित केलेला जो भाजीपाला आहे तो टिकवण्यासाठी एक देशी जुगाड भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांनी केल्याचं बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या मालाला गुणवत्ता आणि त्याचा योग्य दर मिळावा यासाठी बर्फाच्या लाद्यांमध्ये हा माल ठेवला जात आहे। देशी जुगाड हा कसा आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, कसा आहे हा बर्फाचा जुगाड तुमचा? तर आमच्यामध्ये डोक्यामध्ये कल्पना आली की हे माल खराब आहे आणि फेकण्यात जात होते, तर आपण काय करावं। तर मग आम्ही हा बर्फ लावल्यावर असं होतं की 1000 किलोमीटर पर्यंत हा माल जातो, आणि म्हणून आम्ही हा देशी जुगाड तयार केला आणि शेतकऱ्याचा माल 1000 किलोमीटर पर्यंत बिंदास जातो। आणि हा चालता फिरता एसी आहे, आणि ज्या भेंडीला 10 रुपये रेट नाही याच्या, त्याला आज 30 रुपये रेट येतो या देशी जुगाडामुळे। सोबत शेतकरी आहे, दादा काय सांगा? महत्त्वाचं म्हणजे बर्फामुळे माल थंड राहत आहे, त्यामुळे वाहतुकीला जो माल पूर्वी गरम होत होता आणि माल खराब होत होता, तर तो माल आता बर्फामुळे थंड राहत आहे। त्यामुळे आम्ही राज्याच्या बाहेर सुद्धा माल जात आहे। आमच्या भरपूरशा शेतकऱ्यांचा जो माल आहे, कारला आहे, भेंडी आहे किंवा लौकी आहे, यासारखे माल म्हणजे जे विदेशात जात होतं, तो माल आता इकडे कुठेतरी आपल्या देशात बाहेर राज्यात बंडूभाऊ बारापात्रे पाठवत आहे। युद्धाचा फटका जरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असला आणि विदेशामध्ये हा माल जात नसला, तरी भाजीपाला पीक जे घेतलेलं आहे ते टिकून राहावं आणि त्याला चांगला दर मिळावा, या दृष्टीने हा भंडाऱ्याच्या बीटीबी मार्केटने केलेला देशी जुगाड आता सध्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।